फार मोठ्या फरकाने शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल, फार मोठ्या फरकाने। अबकी बार मोदी सरकार होतं आणि राजन विचाराचा धनुष्यबाण होता। मला वाटतं ही सीट आमची 100% लागणार। दोन 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघात 43% मतदान झालं होतं, परंतु आता या निवडणुकीत हे प्रमाण 10% वाढलं आहे। यावेळी निवडणुकीचं प्रमाण 53% एवढं झालं आहे। शिवसेना नेत्यांच्या मते या वाढीव 10% मतांनी सर्व समीकरण बदलेल। त्याचप्रमाणे देशभरात मोदीच्या पसरलेल्या लाटेचा फायदा सेनेला मिळेल आणि सेना पुन्हा आपलं ठाणेगड काबीज करण्यात यशस्वी होईल। शिवसेनेचे उपनेते विजय नाहाटा यांच्यावर शिवसेनेने ठाणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकली होती। त्यांनी देखील ही गोष्ट विश्वासाने सांगितली की संपूर्ण देशाप्रमाणे ठाण्यामध्येही नक्कीच परिवर्तन घडून येणार आहे। या देशामध्ये तर परिवर्तन होणारच आहे, या शहरामध्येही परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। मला वाटतं काही अडचण नाही आणि फार मोठ्या फरकाने शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल, फार मोठ्या फरकाने। शिवसेना नवी मुंबई प्रमुख विजय चौगुले आणि युवा नेता वैभव नाईक हे देखील महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या विजयाप्रती आश्वासित दिसले। मतदान चांगलं झालंय, समाधानकारक झालंय, सर्वीकडे परिवर्तनाची लाट होती। अबकी बार मोदी सरकार होतं आणि राजन विचाराचा धनुष्यबाण होता। लोकांचा रिस्पॉन्सच तो होता की परिवर्तन, पंतप्रधान मोदी आणि राजन विचारे या सर्व गोष्टी शिवसेना बीजेपी महायुतीचे सर्व संपर्क येतात आणि लोकांच्या दृष्टिकोनातून जो परिवर्तन पाहिजे तो परिवर्तनच्या बॉक्सच्या माध्यमातून, पेटीच्या माध्यमातून तो ओपन होणार आहे। गुजराती वोटिंग्स आहे, परत नरेंद्र मोदींची लाट आहे, परत नॉन महाराष्ट्रीयन आहेत, माथाडी कामगार आहे, परत मला असं वाटतं क्लस्टर डेव्हलपमेंटची जी कीड आहे ती आपल्या नवी मुंबईनं काढायची आहे, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची आणि आगरी मतांची पण आम्हाला साथ आहे। मला वाटतं ही सीट आमची 100% लागणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर आणि आताचे शिवसेनेचे नगरसेवक विठ्ठल मोरे देखील विजयाप्रती आश्वासित दिसले। ही लोकसभेची निवडणूक आपण पाहतोय, यापूर्वीच्या निवडणुका आणि ही निवडणूक यात खूप फरक आहे। लोकांच्या मनामध्ये एक चिडीचं, नवी मुंबईसाठी एक चिडीचं मत आहे की चिडीने मतदान करतात लोक, की इथली सत्ता बदलण्याची अत्यंत गरज आहे। कारण ह्या शहरामध्ये लोकांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला तो विश्वासघात झाला अशी लोकांची पक्की समज आहे आणि म्हणून लोक सकाळपासून उत्स्फूर्तपणे बाहेर पडत आहेत। शिवसेनेच्या नेत्यांचा अंदाज कितपत खरा ठरतोय हे तर 16 मेला निकालाच्या दिवशीच कळेल। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।